तुम्ही यार काही खाली DM करा पटकन पपई म्हणून, त्याशिवाय आम्ही तुम्हाला DMमध्ये पपई नाही पाठवू शकत. पटकन करा DM, कमेंट करा काय सगळ्यांनी पपई. जास्त ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असतील ना पपई लिहिलेल्या कमेंटला, त्यांना आम्ही ही पपई, हीच पपई हीच ॲज इट इज गिव्ह अवे करणार आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपण पुण्यावरून तुम्हाला बोललो तुम्ही घरी येणार आहेत. आता आपण घरी आलो आज, म्हणजे आज नाही आलो, 2 दिवस झाले. पण थोडंसं एक आपल्या चॅनलला तुम्हाला बोललो होतं ना मी, आपलं मोमेंटेशन झाल्याशिवाय चॅनलवरती व्हिडिओ नाही टाकायचे. तोपर्यंत मग काय व्हिडिओ रेकॉर्ड नव्हता केला. बाकी तुम्ही हे वालं मनी प्लॅन्ट पाहू शकता, खूपच जास्त मोठं झालं आहे. दाखवतो तुम्हाला एकदा मी. एवढं मोठं मनी प्लॅन्ट झालं की आमच्या घरात पैसा येणार आहे. हा आमचा कुत्रा आहे, पण त्याला आम्ही सोडत नाही, कारण तो कोंबड्या खाऊन टाकतो. कारण आपल्याकडं भरपूर साऱ्या कोंबड्या आहेत. आता आपण डायरेक्टली निघालो आहे शेतामध्ये, म्हणजे आपल्या रानामध्ये. तर ॲक्च्युली लहान असताना मी कबुतरं पण पाळले होते, तर त्यातल्या तर 3-4 बाकी आहेत, म्हणजे राहिलेत. काही बोक्यांनी खाऊन टाकले. सो सॅड. हे जे आहे ते चिमणीचं घरटं, आणि बाकी हे आहे आपलं रान. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता की आमच्या रानामध्ये ह्या आंब्याला मरणाचे आंबे लागलेत, मरणाचे. तुम्ही म्हणजे कैऱ्या बिऱ्या कोणाला खायचे असतील तर मला आत्ताच कॉन्टॅक्ट करा, मी लगेच तुम्हाला बॉक्स पाठवून देतो. लगेच कमेंटमध्ये सांगा की किती क्वांटिटी पाहिजे. आणि हे आपल्या घरचे असल्यामुळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गाईज मिळून जाईल. तर इथे अगोदर मका होती, ती गेली आत्ता. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी आमच्या पप्पांनी इथे डाळिंब लावले त्या रानामध्ये. तर जवळपास हे अर्धा एकर डाळिंबाचे, म्हणजे अर्धा एकर डाळिंब आहेत आपल्या सध्या रानामध्ये. लहान झाड आहेत, 1-2 महिने झाले असतील फक्त. तर ते आहे, म्हणजे इथं मका आहे आपली, आणि पुढे लगेचच विहीर आहे आपली. आणि इकडे पप्पा जरा पाणी देण्यासाठी आलेत मकेला, तर इकडे तेच काम चालू आहे. आणि विहिरीमध्ये पण घरटे वगैरे आहेत भरपूर. शिवाय पाणी तुम्ही पाहू शकता, इथून आम्ही होलने पाणी, म्हणजे होलमधलं पाणी जे राहतं बोरवलं, ते बोरवलं पाणी इथून खाली पडतं आणि खाली विहिरीमध्ये साठवलं जातं. आणि ते नंतर परत जसं लागेल तसं यूज केलं जातं. खाली मोटर वगैरे टाकलेली आहे, म्हणजे त्यावरती शेवाळ बसले, सगळं ओके, ऑल सेट आहे. इथे ॲक्च्युली अगोदर खूप, म्हणजे इथं हे होतं, डाळिंबाची बाग होती. तर त्यातले काय झाडं असेच, म्हणजे बिया वगैरे पडून डाळिंबाचे पण झाडं उगून आलेले आहेत. तर विहिरीच्या कडेने आसपास भरपूर म्हणजे अशी डाळिंबाची झाडं आहेत. हे बघा, असं पाण्याचा सीन आहे पूर्णपणे. एकदम मस्तपैकी प्रेशरने पाणी आहे. जर औषध वगैरे मारायचं असेल तर ह्या टिपाडातून म्हणजे पाणी वगैरे मिक्स करून औषध मारलं जातं. चारा भरून हरभरा लावलेला आहे, हरभऱ्याची भाजी वगैरे. जर मित्रांनो तुम्हाला भाजी पण पाहिजे तर मला लगेच कमेंट करून सांगा, मी भाजी पण म्हणजे तुम्हाला घेऊन येईल. तर इकडे बघा, तुम्हाला म्हणजे मी झूम करून दाखवतो, हे आपल्या घरापासलंच आहे सगळं. ह्या रेशमी वहिनी आहेत, ह्या आमचे थोडेसे ते आमच्या वहिनी लागतात, आणि हा उभा राहिलेला तो आमचा पुतण्या लागतो. तर विषय असा आहे की जरा गावाकडे जरा रेंज कमी असते, आणि त्यामुळं मग काल एक ब्लॉग ॲड करून टाकला होता मी, म्हणजे काल केला मी. पण नेमकं परत मग ऑफिससाठी मला नेटच नाही शिल्लक राहिलं. तर मग आत्ता म्हणलं की पहिला तर आपण व्हिडिओ वगैरे शूट करू, आणि पुण्याला गेल्यानंतरच मग परत ब्लॉग टाकूया. तर पप्पांना माईक दाखवला आपण घेतलेला, त्यांना म्हणलं माईकचा असा विषय, त्याच माईकच्या थ्रू आपण रेकॉर्डिंग करतोय ना, तेच म्हणलं त्यांना सांगावं. तर झालं, थोडं राहिलं वाटतं काहीतरी 5-10 मिनटाचं फक्त. तर ते पण येतात घरी, मग तोपर्यंत म्हणलं थोडंसं फिरून तुम्हाला थोडंसं रान दाखवावं. तर 2-3 दिवस झाले मी, म्हणजे 2 दिवस झाले मी आलो आहे इकडे गावाकडं. आणि विषय असा की आलं की झाला असा विषय की लगेच ऑफिस वगैरेचं पण काम असतं, तुम्हाला माहीत आहे आजकाल त्याला जास्त लाईट द्यायला. मग ते चालू होतं आपलं. आणि नेमकं झालं असं की तर रेंजचा थोडा विषय आहे नाही का, म्हणजे बाहेर आहे रेंज, थोडंसं घराच्या आतमध्ये रेंज नाही आहे, 5G येत नाही. मग त्याच्यामुळं विषय असा व्हायचा की डायरेक्टली आपल्याला सगळंच संपून जायचं ऑफिससाठी. मग परत ते थोडं मॅनेज करा, हे करा ते करा. आणि 2 दिवसापासून थोडंसं लोड शेडिंगमुळे नाही का 6लाच लाईट जाते, आणि म्हणजे संध्याकाळी 6ला, आणि रात्री 11 वाजता वगैरे येते. आणि त्याचबरोबर प्राईम टाईममध्ये आपलं ऑफिस असतो, मला तर माहिती आहे, म्हणजे US टाईमनुसार. तर मग तो जरा सीन होतो आपला. मग त्यामुळं थोडं कसं सगळंच चार्जिंग वगैरे करून ठेवलं मी. आता ना पॉवर बँक घेऊन आलो होतो, त्याचबरोबर आपलं लॅपटॉप वगैरे पण फुल चार्जिंग करून ठेवला. म्हणलं आता मग थोडं वेळ होता थोडासा नाही का, तर म्हणलं थोडंसं आपण आता चक्कर टाकून येऊ आपल्या रानामधून. तुम्ही बघा मित्रांनो, आळूची पानं वगैरे एकदम देशीवाली आहे. पपया मस्तपैकी खालच्या 3 पिकल्यात, त्याचं काढायचं नियोजन करावं लागेल. विषय माहिती आहे का, कुत्र्याला जरा जास्त बिकायला लागलं ना अचानक, ते नाही का सुटलं. सध्या आमच्यातलं सगळं ते पीक वगैरे सगळं काढून गेलं, त्यामुळे ओसाड वाटतंय. ॲक्च्युली झालं तर काय, आम्ही थोडं आमच्या कर्ज असल्यामुळं लोक सगळं घेऊन गेलेत.
गाईज मी तुम्हाला मिलिटरीचं थोडंसं दाखव. मिलिटरीमध्ये गाईज तुम्ही कधी गेला म्हणजे आपली इथली मिलिटरी नाही, आपली चांगली आहे, पण हे बाहेरची जी मिलिटरी आहे पाकिस्तानची वगैरे बांगलादेशची वगैरे तर त्यांच्या मिलिटरीमध्ये असं प्रश्न असतं त्यांना करून दाखव. असं नाही ते नाहीला का. तर काय गाईज हे असं पहिलं तर म्हणजे हे बघा आपले झोक्याचं लाकूड सेट करता आलं पाहिजे. हे म्हणजे पहिला मिलिटरीचा हे असतो, पहिली स्टेप असते. त्यानंतर बघा बांगलादेशच्या आणि पाकिस्तानच्या मिलिटरीमध्ये असं लागतं करायला. असं म्हणजे हे प्रशिक्षण आहे त्यांचं. किंवा बा इन केस समजा त्यांना बंदी वगैरे कोणी बनवलं आणि त्यांना टॉर्चर लागलं करायला तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून. हां बास 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 पुढे दाखव चल. त्यांना असं हातपाय मागे घेऊन असं बसावं लागतं आणि असं गोळ फिरतं आणि असं चक्कर आल्याचं म्हणजे होतं. तर म्हणजे असा विषय आहे. ही आहे बांगलादेशची मिलिटरी. बाकी गाईज हे बघा तुम्ही रस्त्याने कोणतरी ताटं वाजवत चालले, मला वाटतं नंदिवल्याची पोरं असावी ताटं वाजवत चाललेत. म्हणे ताटं बी नाही वाजवत, हे रस्त्यावरचं काहीतरी वाजवत आहेत. मला वाटलं नंदिवल्याचीच पोर आहे ती. कोण आले? हां बाकी हे बघा आमच्या रानामध्ये बिबट्या आल्यात. तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये बिबट्या वगैरे आल्यात, तर हे आहेत बिबट्या. ह्याला वाटतं आमच्या कुत्र्याला की ह्यो आमच्या जीवावर ह्यांच्यावर भांडणं करल. आता हे बघा तुम्ही बघा नुसतं एरिया कसा. हे हड हड सन्या लाकूड घेऊन हातामध्ये. आपलं कुत्रं जरा जास्तच डेअरिंग लागलं दाखवायला. कोणी नसलं की ते एकदम फाटून जाते बघा. आम्ही तो निघून गेलो ना कुत्र्याला आमचं मागं येईल डायरेक्ट घरी जाणार. हे काय आता येत नसतं माघारी, कारण हे 10-12 लोकांचं म्हणजे 10-12 कुत्र्यांचा डायरेक्ट कळप आहे भाई. त्याला माहिती आहे ना की आपण जर ह्यांच्या नादी लागलो तर आपण राहील का थोडं तरी. आता आम्ही आहे म्हणून थांबले इथं बरं काय, नाहीतर आम्ही कल्टी मारली की भाई तो पण कल्टी मार. थांब इकडे चल. हे असं उन्हाळ्यामध्ये पळते कुठे बियाड्यासारखं. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे पलीकडे जो डोंगर आहे तो आहे शिंगणापूरचा. तो आहे शिंगणापूरचा. आता आपली आपण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणावरून पण सेम हा डोंगर दिसतो पुण्यामध्ये, पण तो आहे सिंहगडचा आणि हा आहे शिंगणापूरचा. म्हणजे बघा शिंगणापूरचा यस आणि सिंहगडचा यस. तर असा विषय यस कुछ भी. मला पण जर असा देशी कोंबडा खायचा असेल गावरान तर खाली कमेंट करा कोंबडा म्हणून. हे असं करते कुत्र्या माजल्यावर हो का ह्याच्यामुळं मग त्याला आम्ही बांधून ठेवतो. आता तुम्ही कमेंट करता खाली की बाबा तुम्ही कुत्र्याला बांधून ठेवता आणि काय प्राण्यांवर अन्याय करताना हे करतो. लोकांच्या दारात जाऊन त्यांच्या कोंबड्या मारतो. आपल्या तरी पळवतो फक्त, पण लोकांनी डायरेक्ट कापू खाऊन टाकतो डायरेक्ट. म्हणलं होतं की मागाशी पपई पिकली होती तर लायला सांगण्यापेक्षा सांगण्यात गेला आता वरती. तर तो बघा आता एकदम सावकाशपणे सीडीने वरती चढून हाताने पपई काढतोय. जर तुम्हाला काहीच पपई आपण पाहिजे असेल तर खाली कमेंट करा पपई म्हणून आणि मी तुम्हाला लगेच तुमच्या DM मध्ये पपई पाठवून देतो. 4 पपई आहेत. 4 लोक कोणी पण कमेंट करा तुमच्या DM मध्ये. 4 लकी लोकांना DM मध्ये पपया भेटणार आहेत काहीच. तुम्ही मध्ये पपई म्हणून कमेंट करा. ती पिकायला लागली तिला बी काढ, पच्ची कांगाव पडेल. हां गाईज बघा आता ह्या 4 पपया आहेत खाली खाऊन पण दाखवतो मी गाईज. आणि तो खाऊन पण दाखवणार तुम्हाला. इकडची पण काढणार नाही पिवळ्या रंगाची नाही का, पण ठीक आहे जाऊ दे. तो का गाईज ही पपई लकी पपई. तुम्ही जर आपल्या ह्या व्हिडिओला समजा 50च्या वर लाईक गेला की आपण ती पण पपई पाडू. हे नको झाड तोड का बस. तर त्या 4 काढल्यात. तुम्ही मला फक्त एक त्यातली आम्ही खाणार आहे. बाकी तुम्ही फक्त तुम्ही खाली फक्त कमेंट करा. ह्याचा आम्ही गिव अवे करणार आहे. बाकी दिसाय कशी आहे पपई केळी पपई केळी पपई म्हणतात त्याला. तर तुम्ही फक्त कमेंट करा खाली पपई म्हणून, आम्ही तुमच्या DM मध्ये पपई पाठवून देतो. बाकी जर तुम्हाला कोंबड्या खायचा असेल असावाला तरी पण तुम्ही कोंबडा म्हणून कमेंट करा, तो पण तुमच्या DM मध्ये पाठवला जाईल. तिथल्या पण बारक्या आंब्याला म्हणजे बघा एवढं लहान आहे म्हणजे कीर्ती लहान मूर्ती लहान कीर्ती महान झाला बघा विषय. एवढं बारका आंबा तरी पण ह्याला आंबा आलेत बघा. ही गाईज बघा तुम्हाला वाटलं असेल लय लहान पपई, पण एवढी मोठी पपई जवळपास 2-4 किलोची पपई वाटते मला बघा. ह्या 2 पपई आहेत गाईज. फक्त तुम्ही नुसतं हे करा मला DM करा पपई म्हणून खाली कमेंट करा फक्त पपई. नको काय गिवावेची पपई खाली पडली तुम्ही फक्त पपई म्हणून कमेंट करा, तुमच्या DM मध्ये पपई पाठवून देतो आम्ही लगेच. हो का घ्या आतमधनं बघा कशी आंबेवणी झाली. आता ह्या जाळीचं वैशिष्ट्य मित्रांनो, ह्या जाळीमध्ये रोज कमीत कमी 12 ते 15 अंडे असतात. त्याचबरोबर ह्या जाळीमध्ये टोटल एकदम 30 किती कोंबड्या आपल्याकडे 30 ना 35 हां टोटल 35 कोंबड्या ह्या बारक्या जाळीमध्ये बसतात. सगळे म्हणजे असे एकत्र बसतात नाही का, ह्यांच्यात भांडणं तंडणं असं काही नसतं. आणि रोजचे 12-13 अंडे आहेत. रोज पण आयुष्यामध्ये ह्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. तुम्ही पण आयुष्यामध्ये काहीतरी शिकलं पाहिजे यांच्याकडून की बाबा आयुष्यामध्ये कितीही काही प्रॉब्लेम आले काही संकट आले तरी पण आपण असं एकत्र राहिलं पाहिजे. कळलं का. आणि हे बघा हे स्ट्रगल बघा आयुष्यामध्ये लोकांचं स्ट्रगल बघा. त्यांनी आपल्याकडे बघू नाही फक्त बघा हे बघा असं
ते नाही ते बहीण घ्या. बाकी आजचा व्हिडिओ हा स्पॉन्सर आहे फार्मिको कंपनीकडून. निळ्या कलरचं बॅलर बघा. त्याचबरोबर तुम्ही यार काही खाली डी एम करा पटकन पपई म्हणून, त्याशिवाय आम्ही तुम्हाला डी एममध्ये पपई नाही पाठवू शकत. पटकन करा डी एम, कमेंट करा काय सगळ्यांनी पपई. ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असतील ना पपई लिहिलेल्या कमेंटला, त्यांना आम्ही ही पपई, हीच पपई हीच ॲज इट इज गिव्ह अवे करणार आहे. तर आता बघा आमच्या घरची लाईट गेली आहे, जसं मी तुम्हाला बोललो होतो त्याप्रकारे आता लाईट गेलेली आहे ना. बघा बघा पोरग पण आता फोन म्हणत आता आई बी लावायला लागलं पुढं. तर बघा हे आहे आपलं लॅपटॉप ऑफिसचा, आपण चार्जिंगला लावला होता. आता लाईट गेली, तुम्ही पाहू शकताय फॅन स्टॉप झाला आहे. तर हे आता आमचं नवीन घर आहे, ह्याच्यामध्ये नवीन झालेलं आहे. हां बघा आता असं म्हणजे दार पण ओरडतं आमचं. तर लाईट गेली. हे जुनं घर आहे आमचं इकडचं. इथं BSP म्हणजे काय आहे, बॉबी, सुमित आणि पप्पांचं नाव असं काहीतरी लिहायला आहे. आणि इकडं मग असं आमचं जुनं घर आहे. तर दाखवतो तुम्हाला अजून काय काय गोष्टी मी. तर आत्ता आपण वरती आलो आहे आपल्या घराच्या. तुम्हाला मी आपल्या घरात लावतो 0.6मध्ये. तर ही आपल्या घराचं बांधकाम आहे. ही आपली बेल आहे. तर बेला जरा खेळायला बघते इकडं तिकडं. वरचा व्ह्यू आपल्या इथला. तर बघा हेच आहे चिक्कूचं झाड. आणि मगाचा जो आपण पपई काढली ते हे झाड होतं. बाकी हे नारळाचं झाड आहे. आणि उघडून सुटलेलाच आहे, ह्याला जरा वेळाने बांधायचं आहे. तर सध्या तुम्हाला मी दाखवतो इकडे जस्ट नाव सूर्य मावळला. आणि हे सगळं केशरी केशरी म्हणजे झालं आहे ना, ते सूर्यामुळे दिसतंय. ढगाच्या आड लपल्यामुळे सूर्य तुम्हाला दिसत नसेल. आणि बाकी इकडे सनी नवीन फोनची टेस्टिंग करतोय. तर हे बघा आयफोनमध्ये कसं दिसतंय. घ्या शेवटी आयफोनमध्ये कसं दिसलं तरी आपल्याला व्हिडिओ तर सॅमसंगमध्येच काढायचं. हे बघा मी बघा दिसतो बघा. बघा गाईज घ्या. कुठे गेलो, गायब झालं वाटतं. ठीक आहे. तर झालं आहे मित्रांनो आपली गेली लाईट. तर आपण आता जस्ट नाव रानातून आखरी टाकून आलो आहे. इथं पप्पांना जरा आकडीचं नियोजन करतायत. म्हणजे आकडी टाकून वायर आणली आहे, फक्त आता बॉर्डात लावायचं काम चालू आहे. बाकी आपल्या शेजारी वगैरे लाईट आहे, पण आपल्या घरात लाईट नाही आहे, त्यामुळं थोडं जोडाजोडी चालू आहे. झाली का? ओके ओके. तर घरात लाईट आली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मस्तपैकी मटण शिजायला टाकलेलं आहे. मसाला टाकायचा बाकी वाटतं अजून, पण तोपर्यंत ते थोडंसं फ्राय व्हायचं काम चालू आहे. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघताय आता आपण घेतलं मटण मस्तपैकी वाढून, सोबतच कांदा लिंबू आणि भाकरी आहे. झाला असा विषय की माझी मीटिंग चालू होती आणि मरणाचा बाहेर पाऊस. मग मी काय केलं, भूक पण लागली होती आणि चार्जिंग पण संपलं आपल्या लॅपटॉपचं. त्यांना सांगितलं की चार्जिंग नाही आहे आणि कॉल ड्रॉप केला. आणि मस्तपैकी म्हटलं आता हे मटणचा जरा मस्तपैकी आनंद घ्यावा. तुम्हाला बी दिसत नसेलच, पण तरी पण तुम्ही समजून घ्या की मी इथं आहे म्हणून. तर मित्रांनो हाच होता आपल्या ब्लॉगचा शेवट. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. बाकी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जे पाहिजे ते. बाकी तुम्हाला सांगितलं मी कोंबडी पपई वगैरे. तर थँक्स गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तर बाय बाय मित्रांनो.